गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण FY BA या वर्गाचा पहिला तास घेत आहोत सिलेबसच्या बेसवरती. यापूर्वी मी 12वीतून जेव्हा सिनियर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, ॲडमिशन घेतलं, त्यानंतर सुरुवातीचे काही तास आपण ज्याला ब्रिज कोर्स म्हणतोय त्या ब्रिज कोर्सच्या संदर्भातले घेतलेले होते. त्यानंतर आपण प्रत्यक्षरित्या सिलेबस मुंबई विद्यापीठानं जो काही आपल्याला अभ्यासक्रम दिलेला आहे त्या अभ्यासक्रमाला आपण सुरुवात करीत आहोत. आणि त्यामध्ये आपण पहिल्या सेमिस्टरला FY BA ला तुम्हाला 2 सेमिस्टर असतात, सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2. आपण सुरुवात करतोय सेमिस्टर 1 आणि मुंबई विद्यापीठानं जो FY BA साठी सेमिस्टर 1 साठी जो सिलेबस दिलेला आहे, इंट्रोडक्शन टू पॉलिटिक्स किंवा इंट्रोडक्शन टू पॉलिटिकल सायन्स, त्यामध्ये मॉड्यूल नंबर 1 एकूण 4 प्रकरणं असतात. 4 प्रकरणं ही पहिल्या सेमिस्टरला आणि 4 प्रकरणं ही दुसऱ्या सेमिस्टरला. या पहिल्याच सिलेबसच्या पहिल्याच तासामध्ये आपण सिलेबस घेतोय आणि त्याचबरोबर त्या सिलेबसचं संपूर्ण आपण इंट्रोडक्शन करून देतोय, की जेणेकरून आपण ह्या पहिल्या सेमिस्टरमध्ये राज्यशास्त्र ह्या विषयामध्ये आपल्याला कोणकोणत्या घटकांचा अभ्यास करायचा आहे याची आपल्याला जाणीव झाली पाहिजे, याची आपल्याला माहिती मिळाली पाहिजे. ज्या काही राज्यशास्त्राच्या यामध्ये कन्सेप्ट आहेत, या कन्सेप्टचा तुमचा परिचय झाला पाहिजे. साधारणतः तुम्हाला त्रोटक याबद्दलची माहिती असली पाहिजे, की जेणेकरून या कन्सेप्टच्या बेसवरती तुम्हाला वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये, मासिकांमध्ये जर काही ऐकायला वाचायला मिळालं तर त्याचे संदर्भ तुम्हाला घेता येतील. ते न्यूजपेपरमधलं कटिंग माहिती तुम्हाला राज्यशास्त्राच्या ह्या पेपरसाठी तुम्हाला संदर्भ म्हणून वापरता येईल. विद्यापीठाची जेव्हा परीक्षा असते त्या परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारले जातात, या टॉपिकवरती, या कन्सेप्टवरती जे काही प्रश्न विचारले जातील त्याच्या उत्तरामध्ये मी सांगितलेली माहिती अधिक तुम्ही वेगवेगळे रेफरन्स बुक्स अभ्यासलेले आणि अधिकची वेगवेगळ्या न्यूजपेपरमध्ये किंवा मॅगझिनमध्ये या कन्सेप्टच्या बेसवरती, या मॉड्यूलच्या बेसवरती जे काही इन्फॉर्मेशन आलेली असते, जी माहिती आलेली असते, जे लेख आलेले असतात, त्याचं कटिंग तुम्ही केलेलं असेल, त्याचं वाचन तुम्ही केलेलं असेल आणि ते संदर्भ विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये, उत्तरांमध्ये हे जर संदर्भ तुम्ही टाकलेत, त्याला जर तुम्ही कोट केलं तर अधिक तुमचं चांगलं इम्प्रेशन पडतं आणि तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर फार चांगल्या पद्धतीने इतरांपेक्षा वेगळं आणि चांगलं आणि उठावदार पद्धतीने लिहू शकता. आणि यासाठी म्हणून सुरुवातीला ह्या संपूर्ण अभ्यासक्रमाची आपल्याला ओळख करून घ्यायची आहे. त्यामध्ये पहिलं जे आपलं प्रकरण आहे मॉड्यूल नंबर 1, त्यामध्ये आपल्याला डेफिनेशन्स म्हणजे पॉलिटिकल सायन्सचे डेफिनेशन, नेचर आणि स्कोप, म्हणजे राज्यशास्त्राचा ही संज्ञा काय आहे, त्याची संकल्पना काय आहे, त्याचबरोबर राज्यशास्त्राचं स्वरूप काय आहे आणि राज्यशास्त्राचा स्कोप म्हणजेच विस्तार काय आहे, राज्यशास्त्र कुठे कुठे विस्तारलेलं आहे, कोणकोणत्या क्षेत्रामध्ये राज्यशास्त्राचा संबंध येतो, या पद्धतीचा आहे. यामध्ये डेफिनेशन म्हणून राज्यशास्त्र कशाला म्हणायचं, वेगवेगळ्या राजकीय विचारवंतांनी वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. त्यापैकी साधारणतः 1-2 व्याख्यांचा संदर्भ मी तुम्हाला देईन, जसाच्या तसा न सांगता. जसं माणसाच्या मनाचा अभ्यास मानसशास्त्रामध्ये केला जातो, समाजाचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो, चलनाचा किंवा वित्त व्यवस्थेचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो, तसं या समाजामधील किंवा व्यवस्थेमधील राज्य किंवा राज्य चालवणारी जी काही यंत्रणा आहे, या राज्याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे राज्यशास्त्र. या दृष्टिकोनातून ही डेफिनेशन सर्वश्रुत आहे. त्याचबरोबर महत्वाची अशी एक डेफिनेशन प्राचीन काळापासून आपण ऐकतो, ती म्हणजे राज्यव्यवस्था पूर्वी कशी होती, आज कशी आहे आणि उद्या कशी असावी, या दृष्टिकोनातून विचार करणं आणि त्या संदर्भात विचार मांडणं, हे ज्या शास्त्रामध्ये होतं त्याला राज्यशास्त्र म्हणायचं. अशा पद्धतीचे साधारणतः डेफिनेशन किंवा अशा पद्धतीची एक संकल्पना वेगवेगळ्या कालखंडामध्ये आपल्याला
या राज्यशास्त्राचे दिसून येतात. तर एकंदरीतच राज्यशास्त्राचा जो पुढचा भाग आहे त्याला आपण राज्यशास्त्राचं स्वरूप म्हणतोय. नेचर ऑफ पॉलिटिकल सायन्स. राज्यशास्त्राचं स्वरूप काय आहे? राज्यशास्त्राच्या मध्ये म्हणजे कोणकोणत्या स्वरूपाचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. आता आपण आत्ताच पाहिलं की राज्यव्यवस्था. राज्यव्यवस्था कशी बनली? राज्यव्यवस्थेचा विकास कसा झाला? राज्यव्यवस्था कोणत्या संविधानाच्या आधारे चालते? संविधान म्हणजे काय? संविधानातील तरतुदी काय आहेत? संविधान कुणी बनवलं? संविधान म्हणजे त्याला आपण घटनावाद म्हणतोय. ह्या घटनावादाचा विकास कसा झालेला आहे? त्याचबरोबर राज्य संस्था जे चालवणारे लोक आहेत, कायदेमंडळ असेल, कार्यकारी मंडळ असेल, त्यांची सिस्टीम काय आहे त्याचा आपल्याला यामध्ये अभ्यास करावा लागतो. त्याचबरोबर लोकशाही व्यवस्था, हुकुमशाही व्यवस्था, लष्करशाही व्यवस्था या व्यवस्थांचाही आपल्याला अभ्यास करावा लागतो. त्याचबरोबर या व्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या लोकशाही म्हटलं तरी सुद्धा त्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. जसं की अमेरिकेमध्ये अध्यक्षीय व्यवस्था आहे, त्याला आपण अध्यक्षीय शासन प्रकार म्हणतोय. भारतामध्ये संसदीय शासन प्रकार आहे. म्हणजेच यामध्ये राज्यशास्त्राच्या स्वरूपामध्ये याही घटकांचा अभ्यास येतोय. राज्यशास्त्राचं स्वरूप या पद्धतीचं आहे, या स्वरूपाचा आहे. मग त्यामध्ये निवडणुका वगैरे हा सगळा भाग आला. राज्यशास्त्राचा अभ्यास प्राचीन काळी कसं होता, मध्ययुगीन काळी कशा पद्धतीचं राज्य होतं आणि आधुनिक काळामध्ये राज्य व्यवस्था कशी आहे, ह्या सगळ्यांचा अभ्यास त्यामध्ये येतोय. राज्य व्यवस्था कशी होती, कशी आहे आणि कशी असावी या संदर्भातलं विवेचन ज्या होत आहे त्याला आपण स्वरूप पण म्हणतोय. त्यानंतर स्कोप किंवा व्याप्ती. राज्यशास्त्राचा विस्तार कुठपर्यंत झालेला आहे, राज्यशास्त्र कुठं आहे आणि कुठं नाही. तर तसं बघायला गेलं तर राज्यशास्त्र किंवा ज्याला आपण पॉलिटिकल सायन्स म्हणतोय किंवा पॉलिटिक्सशी संबंधित घटक म्हणतोय, ह्या बाबी कुठं नाहीत. जवळजवळ सगळ्या ठिकाणी ते असतात. अगदी घरांमध्ये असतात, समाजामध्ये असतात, राज्य व्यवस्थेमध्ये असतात, त्याचबरोबर राष्ट्रीय पातळीवरच्या संस्था संघटनांमध्ये असतात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती संस्था संघटनांमध्ये सुद्धा असतात. मग चीन या देशाची पॉलिसी काय आहे? अमेरिका या देशाची परराष्ट्र नीती काय आहे? चीन आणि भारत यांचे संबंध आजपर्यंत कसे राहिलेले आहेत? 1962च्या युद्धाच्या माध्यमातून भारत आणि चीनचे संबंध, त्याचबरोबर 2 वर्षापूर्वी झालेला डोकलाम या ठिकाणचा असलेला भारत आणि चीन यामधील संघर्ष, त्याचबरोबर सध्याच्या काळामध्ये संपूर्ण वैश्विक महामारी कोरोनाची असताना सुद्धा चीन आपल्या शेजारच्या देशांच्या संदर्भात सीमांच्या विषयाच्या संदर्भात ज्या वेगवेगळ्या कुरापती काढत आहेत त्या विषयाशी अनुसार आपण रोज या विषयाचं वाचन करतोय आणि वस्तुस्थिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजेच आंतरराष्ट्रीय पातळीवरती संपूर्ण व्यवहार, परराष्ट्र धोरण, आंतरराष्ट्रीय संघटना, आंतरराष्ट्रीय संघटनाचे व्यवहार, आंतरराष्ट्रीय संघटनाचे वेगवेगळे घटक या सगळ्यांचा अभ्यास ह्या राज्यशास्त्राच्या व्याप्तीमध्ये येतोय. त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये अधिकचं काही संशोधन राज्यशास्त्रामध्ये झालेलं आहे की ज्यामधून राज्यशास्त्राला शास्त्रीय दर्जा देण्याचा प्रयत्न होत आहे. जसं विज्ञानामध्ये वेगवेगळ्या प्रयोगांच्या माध्यमातून ते प्रयोग सिद्ध करण्यासाठी प्रयत्न केला जातो, तसं राज्यशास्त्रामध्ये सुद्धा मानवी मनाचा अभ्यास केला जातोय. मानवी मनाच्या माध्यमातून मानवी वर्तन कशा पद्धतीने घडतं, त्या वर्तनाच्या संदर्भातील वर्तनवादी सिद्धांताचा आधार घेऊन मानवी मन किंवा माणसाचं वर्तन यापूर्वी एखाद्या घटनेमध्ये कसं होतं, आत्ताच्या घटनेमध्ये कसं आहे आणि इन फ्युचरमध्ये मानवी हे वर्तन जे आहे कसं असू शकतं, या संदर्भात सुद्धा ठोकताळे जे आहेत हे बांधले जात आहेत. म्हणजेच याला आपण राज्यशास्त्राला एक शास्त्रीय आधार देण्याचा प्रयत्न म्हणतो आणि ह्याला आधुनिक राज्यशास्त्र म्हटलं जातं. तर थोडक्यात प्राचीन काळामधील राज्यशास्त्र, मग ते ग्रीक, रोमन असेल किंवा भारतीय असेल, हे मध्ययुगीन काळातील आणि आधुनिक काळातील ह्या सगळ्या कालखंडातील राज्यशास्त्राचा यामध्ये आपण अभ्यास करतोय. या पद्धतीनं वेगवेगळ्या घटकांचा त्याचा अभ्यास होतो. एवढं मोठं प्रचंड असं विस्तारलेलं हे शास्त्र आहे. त्यानंतर राज्यशास्त्राच्या संदर्भातले काही दृष्टिकोन आहेत, ज्याला आपण नॉर्मेटिव्ह दृष्टिकोन म्हणतो, इम्पिरियल दृष्टिकोन म्हणतो आणि फेमिनिस्ट दृष्टिकोन म्हणतो, ज्यामधून आदर्शवादी राज्यशास्त्राचा आदर्शवादी दृष्टिकोन, राज्यकारभार करत असताना एक आदर्श व्यवस्था, आदर्श विचार डोळ्यासमोर घेऊन राज्यकारभार करायचा.
तर दुसरा दृष्टिकोन काय म्हणतो, त्याला आपण वास्तववादी दृष्टिकोन म्हणतो. वास्तविकता काय आहे? वास्तविकतेच्या बेसवरती चीन ह्या देशाशी आपण कशा पद्धतीचे संबंध ठेवले पाहिजे, याच्या आधीचे आपण कसे संबंध ठेवलेले हा भाग वेगळा. आज चीनचं बिहेवियर आपल्या बाबतीमध्ये कसं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण वास्तववादी भूमिका काय घेतली पाहिजे, त्याचा आपण विचार यामध्ये केला पाहिजे. त्यानंतर दुसरा एक अप्रोच आहे, त्याला आपण फेमिनिस्ट अप्रोच म्हणतो, स्त्रीवादी दृष्टिकोन म्हणतो. स्त्रियांचा विकास, स्त्रियांचं ज्याला आपण सबलीकरण म्हणतो, या दृष्टिकोनातून राज्यशास्त्राकडे पाहिलं जातं आणि राजकारणामध्ये सुद्धा स्त्रियांचा सहभाग नुसता नाही तर सक्रिय सहभाग वाढावा आणि त्यांच्या माध्यमातून चांगल्यात चांगल्या योजना किंवा राजकीय क्रिया प्रक्रिया ह्या चांगल्या पद्धतीने राबवल्या जाव्यात, या दृष्टिकोनातून हा प्रयत्न होत असतो. त्याला आपण फॅमिनिस्ट अप्रोच म्हणत असतो. दुसऱ्या प्रकरणामध्ये आपल्याला सोसायटी आणि राज्य आणि राष्ट्र राज्य या दृष्टिकोनातून ह्या संकल्पनांचा अभ्यास करायचा आहे. कधी काळी राष्ट्र आणि राज्य हे समानार्थी पद्धतीने शब्द वापरले जात होते, परंतु आज इतर वेगवेगळ्या शास्त्रांच्या बरोबरीच राज्यशास्त्र सुद्धा विस्तारलेलं आहे. अधिक ते शास्त्रीय पद्धतीने होत आहे. त्यामुळं राज्यशास्त्राच्या अभ्यासकांना हे कळालं पाहिजे की राष्ट्र याचा शब्दाचा अर्थ काय, राज्य म्हणजे स्टेट या शब्दाचा अर्थ काय आहे. तर नेशन म्हणजे राष्ट्र याच्यामध्ये सार्वभौमत्व जे आहे हे असलंच पाहिजे असं बंधन नाही, परंतु स्टेट म्हणजे राज्य ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये लोकसंख्या, भूप्रदेश, शासन संस्था आणि सार्वभौमत्व हे असलंच पाहिजे. म्हणजे सार्वभौमत्व त्या ठिकाणी मस्ट आहे, कंपल्सरी आहे. तर या दृष्टिकोनातून राज्यशास्त्राच्या अभ्यासकांनी हा जो काही सूक्ष्म भेद आहे हा भेद जाणून घेणं फार गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून ही संकल्पना आपल्याला अभ्यासायची आहे. यामध्ये राज्याची संकल्पना, त्याचबरोबर समाजाची संकल्पना, राष्ट्राची संकल्पना. मी या ठिकाणी एक छोटंसं एक उदाहरण देईन. भारत हा देश 15 ऑगस्ट 1947 पूर्वी राष्ट्र होता, म्हणजेच नेशन होता. 15 ऑगस्ट 1947च्या मध्यरात्री 12 नंतर भारत हा देश त्याचं रूपांतर राज्य म्हणजे स्टेट मध्ये झालेला आहे. म्हणजे भारत हा देश एक सार्वभौम सिद्ध झालेला आहे आणि त्यामुळं मगाशी सांगितल्याप्रमाणे हे जे 4 निकष आहेत, हे 4 निकष भारत हा देश पूर्ण करत आहे. त्याचबरोबर या अनुषंगानं दुसरे एक कन्सेप्ट नवीन अभ्यासक्रमाच्या आधारे सिव्हिल सोसायटी ही आलेली आहे. नागरी समाज. जे काही करायचं आहे ते सरकारनेच करायचं, सरकारनंच आपला तारणहार, ही जी प्राचीन काळातील किंवा जुन्या लोकांची ही जी काही विचार करण्याची किंवा अपेक्षा करण्याची जी पद्धत आहे ती पद्धत आता बदलते आहे आणि बदलली पाहिजे. कारण सरकारच्या भूमिका हे मर्यादित होत आहे. ज्याला आपण एलपीजी सिद्धांत म्हणतोय किंवा त्याला आपण लिबरलायझेशनचा पॉलिसी म्हणतोय, त्याच्यामध्ये आता हे बसत नाही आहे. त्यामुळे राज्य हळूहळू वेगवेगळ्या जबाबदारीतून कमी होत आहे आणि म्हणून अशा वेळेला समाजाला स्वतःहून स्वयंसिद्ध झालं पाहिजे. आपण आपलेच प्रश्न जे आहेत ते आपण आपले प्रश्न सोडवण्यासाठी सज्ज झालं पाहिजे आणि या दृष्टिकोनातून अनेक विकसित देशांमध्ये सिव्हिल सोसायटी ज्या आहेत ह्या फार चांगल्या डेव्हलप होताना आपण पाहतो आणि तशाच पद्धतीचे प्रयत्न भारतामध्ये सुद्धा होतात. नागरी समाजामधील ज्या काही छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या हाऊसिंग सोसायटी असतात, ह्या हाऊसिंग सोसायटी सुद्धा आपल्याला सिव्हिल सोसायटीचं उदाहरण घेता येईल. तर या पद्धतीनं हे दुसरं झाल्यानंतर हे आपलं तिसरं प्रकरण जे आहे, हे तिसरं प्रकरण आणखीन चांगल्या पुढच्या काही कन्सेप्ट आहे. जसं जसं तुम्ही राज्यशास्त्राचा अभ्यास पुढे करत जाल तसं जसं तुमचं वय वाढणार, बुद्ध्यांक वाढणार आणि त्याचबरोबर राज्यशास्त्राचा अभ्यास झेलण्याची तुमची कॅपॅसिटी वाढणार आणि त्या बेसवरती आणखीन अवघड कन्सेप्ट जे आहेत हे तुम्हाला त्यापुढं मुंबई विद्यापीठाने दिलेले असतात. त्यापैकी तिसरे जे काही कन्सेप्ट आहे आपल्याला दिलेल्या तिसऱ्या मॉड्यूलमध्ये, पॉवर म्हणजेच सत्ता. पॉवर या म्हणजे राज्यशास्त्रामध्ये पॉवर म्हणजे वीज प्रवाह असा अर्थ या ठिकाणी घ्यायचा नाही आहे. पॉवर याचा अर्थ या ठिकाणी पॉलिटिकल पॉवर म्हणजे सत्ता, राजकीय सत्ता असा या ठिकाणी अर्थ आपल्याला घ्यायचा आहे. परंतु प्रत्येक वेळेला या ठिकाणी शब्द वापरला जाईल पॉवर. पॉवर म्हटल्यानंतर या ठिकाणी आपल्याला शब्द घ्यायचा आहे तो म्हणजे सत्ता. म्हणजेच पॉवर, अथॉरिटी, लेजिटिमेसी आणि सॉव्हरेनिटी. तर अशा पद्धतीचे या कन्सेप्ट या ठिकाणी आहे. सत्ता, राज्यशास्त्रामध्ये सत्ता कुठे आहे याचा शोध घेतला जात असतो. त्याचबरोबर सत्तेला या अथॉरिटी म्हणजेच अधिसत्तेची जोड मिळाली पाहिजे. त्याचबरोबर लेजिटिमेसी म्हणजेच अधिमान्यता जी आहे ती अधिमान्यता सुद्धा गरजेची असते. सत्तेला अधिमान्यता जर असेल तर ती सत्ता दीर्घकाळ राहू शकते, अन्यथा अधिमान्यता नसेल तर समाज त्या सत्तेला मान्य करत नाही आणि म्हणून
सत्ताधारी व्यक्तीला अधिमान्यता घेणं गरजेचं असतं. अधिमान्यता जर मिळाली तर पुढचे काही काळ आपण राजकीय सत्तेवरती किंवा सत्तेच्या प्रवाहामध्ये राहू शकतो. अन्यथा आपण अल्पजीवी राहू शकतो किंवा आपला कार्यकाळ जो आहे हा राजकीय प्रवास ज्याला म्हणतो आपण किंवा ज्याला आपण राजकीय करिअर म्हणतो, हे राजकीय करिअरला फारसा काही अर्थ राहत नसतो. पुढचा भाग आहे सॉव्हरेनिटी म्हणजे सार्वभौमता, सार्वभौमसत्ता. मगाशी सांगितल्याप्रमाणे राज्याचे घटक. आणि चौथा जो आपला मॉडेल आहे तो म्हणजे आणखी पुढच्या कन्सेप्ट आहेत. त्यामध्ये आपल्याला लॉ म्हणजे कायदा म्हणजे काय, म्हणजेच विधी, आणि या विधीची समाजामध्ये काय गरज आहे, कायद्याचं स्वरूप काय आहे, कायद्याचा विस्तार आणि कायद्याचे प्रकार. कायदा याच्यापूर्वी कुणीतरी असं म्हणायचं प्राचीन काळामध्ये, कायदे सुद्धा जसा राजा हा ईश्वराचा अंश असं मानला जायचा, तसंच कायदे सुद्धा परमेश्वरानं बनवले असं मानलं जायचं. परंतु ते तसं नाही, कारण आपण आधुनिक काळामध्ये राहतोय, विज्ञान युगामध्ये आपण जगतोय आणि ह्या राज्यशास्त्र सुद्धा ह्या वैज्ञानिक कसोट्यांच्या माध्यमातून घासून पुसून आलेला आहे. आणि म्हणून आज आपल्याला त्या पद्धतीचा ज्याला आपण दैवी सिद्धांत म्हणतोय तो दैवी सिद्धांत मान्य करून चालत नाही. तर आपल्याला सामाजिक कराराचा सिद्धांत मानतोय आपण. पुढच्या वर्षी आपल्याला सामाजिक कराराचा सिद्धांत सुद्धा आपल्याला अभ्यासायचा आहे. परंतु या ठिकाणी आपण कायदा जो आहे हा कायदा कोणी दुसऱ्या ज्याला आपण अवतारी पुरुष म्हणतो किंवा ईश्वर म्हणतो अशा कोणीही बनवलेला नाही, तर आपणच तो एकमेकांशी कम्युनिकेट करून एकमेकाच्या सोयीनं कायदा बनवलेला आहे. कायदा हा नेहमी माणसाच्या सोयीसाठी असतो, गैरसोयीसाठी नसतो. आणि म्हणून कायद्याचे काही प्रकार आहेत. मग तो राष्ट्रीय कायदा असेल, राज्य कायदा असेल, आंतरराष्ट्रीय कायदा असेल, या पद्धतीच्या कायद्यांच्या प्रकार आपल्याला यामध्ये अभ्यासायचा आहे. पुढचा भाग आहे तो म्हणजे पॉलिटिकल ऑब्लिगेशन, म्हणजेच कायद्याचं पालन करणं. कायद्याचं पालन आपण का करायचं, त्याच्यामध्ये प्रत्येक माणसाचा छोटासा आणि मोठा स्वार्थ असतो. तो म्हणजे कायद्याचं पालन करणं म्हणजे एक प्रकारचं एक शिस्त आहे. म्हणजे आपण शिस्तबद्ध आहोत, एक आदर्श नागरिक आहोत, त्याचे एक प्रतीक असतं ते. आणि त्या बेसवरती जर कायदा मोडला तर आपल्याला शिक्षा होते. या स्वार्थापोटी का असेना, परंतु आपल्याला कायदा पालन करायचा आहे. परंतु ज्याला आपण आदर्श समाज म्हणतो किंवा आदर्श नागरिक म्हणतो किंवा आदर्श व्यक्ती म्हणतो, हा आदर्श व्यक्ती किंवा आदर्श समाज कायद्याचं पालन करणं ह्याच्याकडे त्याचा कल असतो किंवा असला पाहिजे. पुढचा आणि शेवटचा भाग आहे तो म्हणजे रेसिस्टन्स म्हणजे राजकीय प्रतिकार, म्हणजे राजकीय विरोध आणि त्याला जोडून रिव्हॉल्युशन म्हणजेच क्रांती. जर कायदा करणारे जे लोक आहेत ते जर जनसामान्याच्या कल्याणाची भूमिका घेत नसतील, जनसामान्याच्या कल्याणाची भूमिका घेऊन जर कायदे करत नसतील, तर अशा कायद्याचा भंग केला पाहिजे. हा भंग करणं हा सुद्धा आपल्याला अधिकार आहे. आणि अशा पद्धतीचा जर मेजॉरिटी लोकांना असं वाटलं की बनवलेले कायदे जे आहेत हे बनवलेले कायदे सामान्य लोकांच्या हिताचे नाहीत, तर मग मेजॉरिटी जनतेने एकत्र यायचं आणि मग त्या कायद्याच्या विरोधात किंवा ज्याने कोणी कायदा बनवला त्या व्यवस्थेच्या विरोधात आपल्याला क्रांती करायची आणि ती क्रांती करण्यासाठी आपण सज्ज असलं पाहिजे. तर अशा पद्धतीचं हे आपलं चौथं प्रकरण आहे. इंट्रोडक्शन लेवलला मी एवढंच सांगेन. प्रत्येक मॉड्यूलच्या वेळेला, प्रत्येक प्रकरणाच्या वेळेला इन डिटेल्स या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया. वेगवेगळ्या संदर्भासह किंवा वेगवेगळ्या उदाहरणासह आपल्याला त्याची माहिती या ठिकाणी घ्यायची आहे. धन्यवाद.